शिवरात्री बघू शकता मित्रांनो. कार्यक्रम कोणताही असो, आधी दीपोत्सव करावा लागतो, नंतरच कार्यक्रमाला सुरुवात करावं लागतो. आता आमचे कुलगुरू हौगलिंग स्वामी शिवाचार्य मठ शिवनी तालुका भालकी जिल्हा बिदर येथे पंचचार्य जगद्गुरू जयंतीनिमित्त 11 दिवस कार्यक्रम असते आणि रोज पालखी असते. आणि आम्ही करंजे परिवाराचे कुलगुरू आहेत म्हणून आम्ही काल गेलो होतो सांच्यापारी. मग रात्री पालखी बघितल्यानंतर 9:30 वाजता दीपोत्सव झाला. नंतर मग कन्नडमध्ये अभंग झाला. अभंगाच्या नंतर पुन्हा शिवशंकरा अघोरी तांडववर एका बालिकेने छानपैकी आपली कला सादर करून आलेल्या भाविक भक्ताचे मन जिंकून छानपैकी असा संदेश दिला की या जगात अशक्य काहीच नाही. तिने इतकं छान कला सादर केली की अक्षरशः टाळ्याचा कडकडाट होऊ लागला. आणि कन्नड भाषा असल्यामुळं आम्हाला कळत नव्हतं. आम्ही 5 जण मराठी होतो आणि बाकी सगळे कन्नड होतो. आता महाराजाच्या मठाच्या साईडला सभामंडप आहे, तुम्ही बघू शकता. मागं बॅनर सगळं कन्नडमध्ये आहे. आणि महाराजाचं प्रवचन सुरू होण्याच्या अगोदर ही कला सादर केलेली आहे, जे की अघोरी शिव तांडव या गाण्यावर छानपैकी कुमारी महादेवी बिराजदार, राहणार शिवनी, तालुका भालकी, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटका, असं छानपैकी तिनं कला सादर केली आहे. मी शूट केलेली आहे कॅमेऱ्यामध्ये. अघोरी शिव तांडव या महादेवाच्या शिवशंकरा या तांडवावर खूप छान प्रकारे असा कुमारी बालिका महादेवी बिराजदार राहणार त्याच गावची आहे. तिने छानपैकी असं नृत्य सादर करून आलेल्या भक्ताचं मन जिंकलेलं आहे. आणि नंतर मग तिला काही भक्तगण म्हणा, आम्ही करंजे परिवारातर्फे आम्ही 350 रुपये बक्षीस दिलं तिला. पण बऱ्याच लोकांना असं तिला बक्षीस दिलं. 2,000 रुपये बक्षीस झालं तिला तिच्या त्या कलेबद्दल. आणि छानपैकी जसं तांडवमध्ये म्युझिक आहे तसं ती कला करू लागली. म्हणून 2-2.5 मिनिटाचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. मग महाराजांनी नंतर कन्नडमध्ये प्रवचन केलं. प्रवचनाच्या नंतर महाराजाचा वजनाबरोबर चिल्लर जे असतात आपले ₹2 बंदे, त्या बंद्याचे पोते भरलेले होते. त्याच्यावर महाराजाचा तुलाभार झाला. व नंतर मग प्रवचनाच्या नंतर तुलाभार झाला. तुलाभाराच्या नंतर आरती झाली. आरतीच्या नंतर मग महाप्रसाद होता. महाप्रसाद असा होता की तिकडचं आंबट सांबर म्हणजे वरण भात आणि आपल्या गव्हाची जी पोळ्याला खीर करतात ती खीर होती छानपैकी. तिच्यात काजू बदाम टाकले.